बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार, एवन न्यूज महाराष्ट्रामध्ये सर्वांचे स्वागत आहे। ही आहे शेतकऱ्यांच्या वेदनांची जिवंत कहाणी। नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील कोडबिल गावात अवकाळी पावसाने थैमान घातले असून मेहनतीने उगवलेली शेती काही मिनिटात उद्ध्वस्त झाली आहे। कांदा, भाजीपाला आणि इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान झालेले आहे। शेतात पाणी साचले आहे। कापणीस तयार आलेला कांदा पूर्णपणे भिजून सडण्याच्या मार्गावर आहे। कर्ज काढून शेती केली, पिकावर संसार उभा होता, पण अवकाळी पावसाने सगळं उद्ध्वस्त केलं। 2026 ना पहिला अवकाळी। खरं तर काय बोला, म्हणजे डोकं बंद पड जायचं बाबा। या कांदा पिकाडाले जबरदस्त मेहनत होते खूप। काही याले लावापासून पाऊस नाही त्रास झाला ते बरं आहे। भूगडना मस्त कांदा चांगला आहे घेतला तो। रेट तर नाही द्यायला बी, पण पूर्ण कांदा पाणी भिजेल। आणि पाऊस असा पडेल जे ना डायरेक्ट पावसाळा ना पाऊस सारखा शळणदार अजून बी कचाकच पायात जायला वावरच ना। हे डायरेक्ट डोकं हँग जायचे। शेतकरी जगानं कसं आहे समजायला मार्गाने। एक साईडले पहिलेच सरकार मार आहे ना, एक साईडले आधी निसर्ग आणि बा तिकडून मागे तुम्ही दिसणार, पण तिकडून अजून परत पाऊस। डोकं हँग जाईल।